पत्रकार दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे यशस्वी उद्योजकांचा व समाजात लोकहितासाठी झटणाऱ्या महान व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्यात आला। सोमवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार विश्वास मेहेंदळे, नगरसेविका दमयंती आचरे, कलावंत राधिका देशपांडे तसंच महाराष्ट्र जर्नलिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं। आमदार मंदाताई म्हात्रे यांना प्रियदर्शनी अस्मिता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, तर बाळासाहेब खळे यांना यावर्षीचा उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। स्त्रीचा आदर करा, स्त्री हा खराखुरा दागिना आहे असं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून सांगितलं। तसंच यासारखे पुरस्कार देऊन सन्मानित केलं पाहिजे, त्यामुळे कार्य करण्यास आणखीन प्रेरणा मिळते असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। हे गौरव सन्मान पुरस्कार आम्ही सुद्धा बऱ्याच वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना असतील, कलाकारांना असतील, वेगवेगळ्या मंचावर काम करणाऱ्यांना, आम्ही साहित्यिक असतील, लेखक असतील यांना देत असतो आणि आज महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनने हा पुरस्कार दिलेला आहे। मी जास्त काही बोलणार नाही, पण एक दोन शब्दाचं मी उत्तर देईन इथे। आमचे भाऊ ज्यांनी फार महिलांविषयी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, मला त्यांना सांगायचंय की संसदमध्ये उत्कृष्ट, विधान परिषदमध्ये उत्कृष्ट वक्ता म्हणून ज्यावेळी माझी निवड झाली त्यावेळी मला प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते पुरस्कार मिळाला। माझं हृदय अगदी अभिमानाने भरून गेलं की एक स्त्री इतक्या उच्च पदावर जाऊ शकते, त्याचं या देशामधलं पहिलं उदाहरण। दुसरं उदाहरण आपण सांगितलं पणती मुलगी जी आहे ती एक घरची पणती नाही, तर ती दोन कुटुंबाची पणती आहे, एक सासरची आणि माहेरची। आज मी माहेरी होती तरी मी कर्तृत्वान होती आणि सासरी आली तर माझ्या सासू सासऱ्यांचं नाव सुद्धा मी महाराष्ट्रभर नेलं। ही मुलगी ही दोन घरची पणती असते, तिला कमी कधीच समजू नका स्त्रीला। मला एक आमच्या सगळ्या बंधूंना सांगावंसं वाटतं की प्रत्येक वेळी का स्त्रीचं भाषण असं केलं जातं, स्त्रियांना का दुय्यम स्थान दिलं जातं। स्त्री पण एक माणूस आहे, माणूस म्हणून तिच्याकडे बघा। आपली आई ही काही शिकलेली नव्हती, आपली आजी काही शिकलेली नव्हती, पण 9 महिने आपल्या उदरात आपल्याला सांभाळून, वेदना देऊन, प्रस्तुतीनंतर आपल्याला जन्म देऊन आपण उद्योजक झालात, आपण डॉक्टर झालात, आपण वकील झालात, आपण शाहीर झालात, पण एक स्त्रीच्या उदरातून तुम्ही जन्म घेतला हे कधीच विसरू नका। स्त्री शक्ती खूप महान आहे, ती तुम्ही ओळखली पाहिजे। ती गणपतीने ओळखली। ज्यावेळी गणपतीला सांगितलं जा पृथ्वीला प्रदक्षिणा घालून, त्यावेळी त्यांनी त्याच्या आईला प्रदक्षिणा घातल्या। गणपतीला माहिती होतं की स्त्री शक्ती ही किती महान होती आणि आपण नेहमी आपणच सांगायचं आम्ही किती महान, काही सांगायची आमची गरज नाही, आम्ही महानच आहोत म्हणून आम्ही इथे बसलेलो आहोत। आमच्या बंधुराला सुद्धा मी खरोखरच धन्यवाद देते की स्त्रियांबद्दल त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मांडलं। माझी कलाकार, बालकलाकार चांगलं अतिशय उत्कृष्ट काम करते, तिने मला विचारलं तुम्ही खूप छान दिसता दागिन्यात। मी तिला एक सांगितलं मीच चालता बोलता एक दागिना आहे, कारण मला दागिन्याची काही गरज नाही, पण स्त्री एक खराखुरा दागिना आहे, तिला दागिन्याची काही आवश्यकता नाही। एक टिकली लावली ना तरी ती सुंदर दिसते, म्हणून मी तुला बोलली की तू टिकली कानाला लावली। तिला खरा दागिना तिचा तोच आहे, टिकली, बांगड्या, मंगळसूत्र। अशोक अंडे नेहमी ते कार्यक्रम करतात तेव्हा त्यांचं एक भारूड असतं, त्या भारूडमध्ये ती भारूडवाली नेहमीच टिकलीवरनं उदाहरण देत असतं। किती जणांनी मराठी बाणा पाहिलं मला माहिती नाही, मला बहुतेक जणांनी पाहिलाच असेल। तर त्याच्यात त्या टिकलीचं महत्व काय, महिला काढते, बाथरूम मध्ये लावते, आरशाला लावते, इकडे लावते, म्हणून पूर्वी स्त्रिया कुंकू लावायच्या, आज कुंकू सांभाळायला आपल्याला वेळ लागेल अशी परिस्थिती महिलांची झालेली असो। एक असण्याचा भाग आहे। आपण इतका कार्यक्रमाला सगळेजण जे आहेत आर्जवून उपस्थित आहात, वेगवेगळ्या मी विचारलं कोणी कराडचं आहे, कोणी कोल्हापूरचं आहे, कोणी दूध संघाचं आहे, कोणी आणखीन इतर इतके वेगवेगळ्या ठिकाणाहून मान्यवर ह्या नव्या मुंबईमध्ये आलेले आहेत। मी मनापासून त्यांचं स्वागत करते, त्यांना धन्यवाद देते आणि हा पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांना एक मनापासून मी
शुभेच्छा देते आणि असेच पुरस्कार आपल्या भावी जीवनात म्हणून आपली उंची ही जगाच्या पुढे एक चांगल्या पद्धतीने येऊ, जिद्द मेहनत ही सगळी तुम्ही करत असता म्हणूनच आज हे तुम्हाला पुरस्कार मिळतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्येष्ठ पत्रकार विश्वास मेहेंदळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केलंय. हे जे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं काम करतं. एक सामाजिक काम करतं, आर्थिक विषमता घालवण्यासाठी काम करतं आणि या प्रकारचं प्रोत्साहन समाजामध्ये मिळावं. सगळ्यांनाच काही फार मोठे पुरस्कार मिळू शकत नाहीत. काही ठराविक लोकांना पुरस्कार मिळतात आणि त्यांचीच नावं मोठी होतात. पण जे छोट्या लेव्हलवरती काम करणारे लोक आहेत त्या कार्यकर्त्यांना, त्या संयोजकांना, त्या समाजसेवकांना काहीतरी रिकग्निशन मिळावं या दृष्टीने संस्थेनं चालवलेलं काम मला खूप महत्त्वाचं वाटतं. दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे व ज्येष्ठ पत्रकार विश्वास मेहेंदळे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनच्या गौरव अंकाचंही अनावरण मंदाताई म्हात्रे व विश्वास मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट पडित कापसेसह राज चव्हाण, MVTV.